कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचा गुड्डी ब्लॉग मध्ये. तर गाईज, आजचा दिवस खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. आज गणपती बसले सर्वांच्या घरी. तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज सगळीकडे खुशी आली आहे ना सगळीकडे. घरोघरी गणपती. काय घरोघरी गणपती. घरोघरी गणपती असू दे ना, चांगली गोष्ट आहे घरोघरी गणपती. कारण प्रत्येकाची कोणाचा नवस असते, कोणाची इच्छा असते की माझ्या घरी गणपती बसावा, माझ्या घरी गणपती यावा. गरीबाच्या श्रीमंताची प्रत्येकाची इच्छा असते. तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचा दिवस खूप चांगला जावो. कुठे काय करते? हार 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 या आई गेली का लवकर. झाली तयारी कुठे? झाली तुझ्या आधीच. हा मला होतं मी केस कापून येईल, या करीन त्या करीन. हा माझी तयारी झाली तरी तुझी आंघोळ नव्हती. गाईत माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला. काय झालं माहिती आहे का? दरवेळी सलूनवाले वगैरे मला कॉल करतात, बाबा ये केस कापायला ये ना. यावेळी अशी अवस्था झाली माझी इतकी बेकार की मला केस कापायला नंबरच नाही आला. जे सलूनमध्ये जाईल ते सलूनमध्ये कल आजा नंतर याच चालू होता. म्हणून काय केस कापलं नाही, त्याच्यामुळे घरानं दारी केली ना. केस आता बघू, टाईम भेटला तर जरासा जाईन ना, केस कापून येईल. हा झाला. हा मस्त मस्त तू बनवला. अरे इकडे धरला आहे ना, मी बनवला. काय खोके कंडवते लगेच. तर गाईज, आज माझ्या घरी काकाच्या घरी गणपती आहे. तर आम्ही काकाच्या घरी चालवत गणपती जवळ. कारण आमचा गणपती यावेळी नसतो, आमचा असतो साखर चौथीचा गणपती असतो 2.5 दिवस. तर सर्वांनी या. पण आता आम्ही चालवतो काकाच्या घरी गणपती जवळ. 5 दिवस असतो त्यांच्या घरी. तर 1 दिवस तरी हजेर लावलं पाहिजे ना. तर चला जाऊयात आपण काकाच्या घरी गणपती जवळ. घामाघूम झालंय आज. काय सण सुद्धा आहे ना, लाईटा का जाता काय ना काय याप देता ना ते समजा. ते दिवशी जास्त झोपा येतात. शाबास. तुम्हाला काय झोप येऊ नये नको येऊ. जुगार खेळायला पाहिजे नाही. जुगार पांडे दे पैसे. दे पैसे देते घे, चिल्लर सुटी केल्यानंतर. तर गाईज, लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि चला आता आपण जाऊया काकाच्या घरी. तर गाई, तुम्हाला खरं सांगतो, तर आज गणेश चतुर्थी आहे. मी सकाळी उठलो आणि मला एक कॉल आला. म्हणजे मी आणि बायको आम्ही गाडीमध्ये सासवडीवरून येत होतो सकाळी. तर अर्ध्या रस्त्या म्हणजे गावातच आलो अर्ध्यामध्ये. आणि मला कॉल आला एक, काय तुमच्या म्हणजे माझं नाव घेतला, यश पाटील. तुमच्या पप्पाच्या अकाउंटवर ते मला 13,000 रुपये पाठवायचे आहेत. तर बरं मग त्यांच्या अकाउंटला पाठवा ना. नाही बोलते, त्यांनी सांगितलं की तुमच्या अकाउंट. आता कोण पैसे पाठवते बरं? पप्पांचं काम असेल, मला पाठवलं सांगितलं म्हणून पाठवा बरं. ठीक आहे. तर त्यांनी पहिले 10,000 रुपयाचा पाठवले मला. आणि मला मेसेज आला 10,000 रुपयाचा. आणि मग नंतर मग आता कॉल आला की 10,000 रुपये तुम्हाला पाठवलेत बघा. कॉल चालू ठेवला होता. 10,000 पाठवलेत, अजून तुम्हाला 3,000 रुपये पाठवते. ओके बरं पाठवा. तर त्यांनी पाठवलं. आणि नंतर मग त्याने बोलते आता तुला 3,000 रुपये पाठवतोय. ठीक आहे बरं पाठव. तर 30,000 रुपयाचा मला मेसेज आला. आणि लगेच तो बोला, कॉल चालूच होता. तर तो बोलता सॉरी तुम्हाला बोलते राडाचं ॲक्शन करा. सॉरी तुम्हाला बोलते माझ्याकडून 30,000 रुपये गेलेत. मी आता काय करू? आणि मला ते तुम्हाला नव्हते पाठवायचे, मी वेगळ्या माणसाला पाठवायचे होते. ते तुम्हाला चुकून पाठवलेत बोलतं. चुकून बोलते म्हणजे मला तुमच्याकडून गेलेत बोलतं. बरं तुम्ही बोलेत, नाव सांगितलं आणि नाव वगैरे सांगितलं, बरोबर आहे ना. तुमच्या पप्पांना पाठवायचं होते. ते पप्पा बोलत की पोराच्या अकाउंटवर पाठवा म्हणून तुम्ही पाठवलेत. आणि मी बरोबर पाठवा. तर ना बोलते मला डॉक्टरला पाठवायचे होते. तर तुम्हाला चुकून गेले. माझी पोरगी बोलते हॉस्पिटल आहे, हे आहे ते आहे. मला जरा, मी गावामध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी थांबवली. बरं असं का बोलते, माझ्या आता पैसे पाठवा बोलते. तर मी बोलो ठीक आहे बरं पाठवते. चुकून गेले तर ठीक आहे ना. असं थोडे आहे काही कोणाचे पैसे आले ना आपण आपल्या ठेवायचे, तुम्ही पाठवलेच मी नाही देणार, असं थोडी ना आपण करणार. ठीक आहे बरं मी तुला पाठवतो लगेच. तर अकाउंटमध्ये गेलो तर माझ्या अकाउंटमध्ये तेवढं काय बॅलन्स नव्हता. जवळजवळ पहिले 10 आणि मग ते 30 टोटल 40,000 रुपये बोलते पाठव. रडायला लागला, माझी पोरगी हॉस्पिटल आहे, हे आहे ते. आता काय करू. ठीक आहे बरं मी तुला पाठवतोय. पाठवायला गेलो तर ज्याने पाठवलं आहे त्याच्यावर आपण रिटर्न पाठवू ना. तर बोलते माझ्यावर नको पाठवू, दुसरा नंबर तुला देतो त्या नंबरवर पाठव बोलते. बरं का? तर बोलते माझ्या अकाउंटवर बोलता EMI कट होईल हे वगैरे. बरं जेव्हा तुम्ही मला पाठवलं बरोबर, तेव्हा ते अकाउंटमध्ये तुमचा बॅलन्स होता, तेव्हा मला का नाही मग पैसे, तेव्हा तुमचा का नाही EMI कट झाला बरं? नाही बोलते दुसऱ्या अकाउंटला पाठवा, हे करा ते करा, माझे पोरगे हॉस्पिटलला आहे, अरे काय होईल, त्या प्रॉब्लेम होईल खूप मोठा असा तसा. रडायला लागला, अक्षरशः रडायला लागला. आता काय करू. ठीक आहे बरं पाठवते सर. तर बघायला गेलो तर त्याचा मेसेज येत नाही. म्हणजे जे आपला समोर येतो ना कोणी ट्रान्झॅक्शन केलं आहे त्या समोरला, तर दिसतच नाही. एक काम करतो बरं, बँक बॅलन्स चेक करतोय माझ्या.
आणि बँक बॅलन्सला त्याचा 1ही रुपया आला नाही, 1 पैसा सुद्धा आला नव्हता. फक्त मला साधे मेसेज आले होते, ते तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळात. असा मोठा स्कॅम झाला. तर बरं तुमचा बॅलन्स आलाच नाही ना, पाठवा तुम्हाला पाठवलं होतं. ठीक आहे, मी कॉल कट केला, फक्त ते बॅलन्स नाही. मी त्याला रिटर्न कॉल केला. बरं कोणाला येडा बनवतोस बरं तू, कॉल बंद देईन डायरेक्ट. म्हणजे असे स्कॅम करतो. जर माझ्या अकाउंटला पैसे असते तर मी 100% पाठवले असते, कारण तो एवढा रडत होता बिचारा बोलत होता. काय एवढा रडत होता काय सांगणार. पण आता काय सांगितलं, नंतर एवढा राग आला होता ना मला, कारण माझ्या अकाउंटचे 40,000 इझी गेले असते 1-2 सेकंदामध्ये. तर कोणाला असं तर चुकून कॉल वगैरे येत असेल तर असं कोणी रिसीव्ह करू नका. आणि जर बोलत असेल मी तुम्हाला पैसे पाठवू नका, तर पाठवत असेल तर पहिलं तर खात्री करा, मेसेज चेक करा की खरोखर पाठवलेत की नाही. मेसेज नाही, मेसेज पण त्यांचे येतात, मी बघा खाली. आपल्याला बँक बॅलन्स चेक करा पहिले, आलेत की नाही, नक्की काय केलं तर. कारण कोणाचे कधी चुकूनही येतात पैसे, ना असं नाही येतात. पण त्याने अशी फसवणूक केली, तर ही फसवणूक खूप वाईट आहे. कोणासोबत झाली तर कुठल्या गरीबाच्या सोबत, कोणासोबत गरीब काय श्रीमंत पैसे कोणाला नको आहेत, कोणासोबत जर झालं असं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर कृपया अशा फेक लोकांपासून सावध राहा. मी तर वाचलो, तुम्हीही वाचा. गुड्डी, कसा स्कॅम झाला असता आपल्यासोबत 40,000चा? तो बेकार. जाडेस म्हणा माझ्या जागा बसायला. हो तिकडे अजून पडणारच. कसा कॉल आला होता बेकार? अरे बाबा, अकाउंटला असतं तर केलं असतं आपलं पैसे. बेकार अवस्था झाली असते. बघत होता कसा रडत होता, सांगतोय का बेकार रडत होता. एक कोण पण असता ना तर असाच बोलला असता. मग तो दावा करून पैसे पाहिजे नाही. मग डॉक्टरला होतं पाठवते पैसे. ते हुशार चेक करतोय मी बँक बॅलन्सचा हायला. तू दुसरा होता, थांबा पाठवते लगेच पाठवते. मी त्याला होते थांबा लगेच पाठवते. पण आता बरं कोणाचं चुकून येतात ना, बरं आलं असतं मी पाठवते. नशीब अकाउंट खाली झालं असता मेलो असतो. वाचून लय बेकार अवस्था असते माहिती. बेकार असं काय लोक कधी काय होणार, कंप्लीट करायला पाहिजे मला. मला त्याच वाटतंय. बघू, मी पोलीस कंप्लीट करायचा विचार चाललाय माझा, थोडा बघतोय. तर मग जावं लागेल. काय मच्छर होती. मच्छर मध्ये काय कामफाट फोडतोस? नाही, मोठी मच्छर होती. जावं गणपती जवळ आपल्या काकाच्या. हा चल. तर चला काय जाऊयात आपण काकाच्या गणपतीला. गुड डे. मस्त दिसतात. थँक्यू. पापा 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 पापा. अरे फ्लॅश कसा काय लागला, दात चमकते माझा. माझा फिरला दिसत. चला जाऊ. मारल्याशिवाय जमत नाही. काटाला हल्लाय मारून बिडा केलाय माझा मारून बिडा. शर्टला सैल होते रे. सैल मग फिट कसा होईल, रोज मारला तर मला. स्टाईल आहे. असलं स्टाईल मस्त वाटते शर्ट. नवीन कपडे बघ, कॅमेरा मारा माझ्यावर कसा वाटतं बघ. गुडी भारी वाटते. मस्त वाटतं ड्रेसिंग. दुकानदार वाटेल काय भारी वाटते. कसला गडद वाटत. एके रात्री टिकटॉक कधी खाली बघा. टिकटॉक हिने खाली ना, हिने तुम्ही खालोस. तुनी खाल्लंस. तुम्ही खाल्लं. हे बघा कधी खाली टिकटॅक. बाबा बाबा इतकी का पदर आहे. टिकटॅक खातच काय जेवतोस टिकटॅकची? काय म्हणताय, कमाल असतो. त्याची चव लागली नाही. हा. काय म्हणते चव लागते नाही. मग भाताशी गावाचं येऊ. जाऊ. चल झालं काय आटपला. पडदा बिगर लाव. एसी घालव. चल बघ बिगरव झालंच पडदा. प्रेमाने वारत असते ना तो बघा. 4 वेळा वारलास. झाला. चला एसी बंद कर. तू कर. एसी तू बंद कर. मी नजारा. आज क्लायमेट खूप भारी आहे बघा. गाईज बाप्पा विराजमान झाले सर्वांच्या घरात. सगळीकडे आनंद आहे. नुसता सगळ्यांच्या घरात गाणी वगैरे. तर याची घरात गाणी, त्याची घरात गाणी, नुसता अगरबत्तीचा वास. खरं सांगतो हे 5-6 दिवस 10 दिवस बाप्पाचे एवढं भारी वाटत ना. 10 दिवस म्हणजे एकदम निवांत. भेटेन दुसरा काय नाही. फक्त खेळायला भेटेल ना रे, पण एकदम निवांत, एकदम भारी वाटेल ना. म्हणजे जो वर्षभर माणूस 365 दिवस पैशासाठी धावतोय, टेन्शन काय त्रास वगैरे ते कशासाठी धावतोय माणूस त्याला माहिती. पण हे 8-10 दिवस माणूस एकदम सुखाने जगतो. सर्व त्रास म्हणजे जो काय टेन्शन वगैरे साईडला ठेवून जगतो. आनंद नाही. चला आपण निघूया. आपला आनंद त्याला करू आपण गणपती जवळ. एसी घालव. बघा कशी घालते. तसं AC ला बटन नाही वरती आहे. फटक्यास. आणि आता पैसे काढतो माझे. पापा गादी कर बायकांसारखं पैसे ठेवता. अरे काय पैसे आहेत. ठेवलं मी ते. थांब मी देतोय पिलो.
निशाणा काय बँक अकाउंटला पैसे असले नाही कधी सुट्टे पैसे जरासे खिसून ठेवत कधी कधी जीपे होई नाही मग यांचा उपयोग होतोय गाडी पंक्चर का होतंय काय नाही काय प्रॉब्लेम होतात पेट्रोल मात्र कधी खपला नाही एकदा खपलेला बेकार ढकललेली गाडी आता चला आपण जाऊ चला गणपती बाप्पाजवळ जाऊया बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊ वॉशिंग पावडर निरमा दूध दही सफेदी निरमा से आए सबकी पसंद निरमा वॉशिंग पावडर निरमा निर्मा 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 पार्वतीच्या बाला उमेश काळाच्या बाला काळाच्या बाला शाबाश बेटा
कौन है ये लोग कहां से आते हैं ये? वॉशिंग पावडर कॅरेट गावलाय कॅरेट घेतलं अरे पवीन आला कलिंगर घेऊन ये भी मेरी गलती है मराठी मातीची ऐकून साध शाहीला पाडीला छेद भवानी तलवारीच्या तलपत्या विजयी ते गान महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजान महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजान महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजान आता गावातून गणपती बघून मस्त जेवण वगैरे आलो रात्र झाली आणि हिला बोलू मला थंडा बनव काय बनवला बघलाय बघा थंडा बनवायला सांगला टँक बनव टँकची टांगच मोरली हे प्रभू ये क्या किया ते साफ कर जरा. टँक बनवतो टांग मोरली गुड्डी शाबास का असा का काम केलास मला कंटाळा आलाय. मग कटाला आला म्हणजे काय कप फोडत पर्यंत कटाला आलाय काय सगळ्यात जास्त मला थंड आवडते ते म्हणजे टँक 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 हे बघ टँक 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 घाटल घाटल चल काय घातलेलं काय चमच पाठव काय? करायचं असं. काय चमच मला पण करते आधी मनात ते बनवून नंतर तुला बनव प्लॅस्टिकची ग्लास आणा काचाचा ग्लास पोरला तर प्लॅस्टिकची ग्लास आली कुठला तर ए, बघ बघ गणपटास काय पटास काय मी पाणी तरी कावतो सांगितलंय एक मिनिट लिखित नाही ना ग्लास हे देवाचा चांगला ग्लास बुड्डी अशी करून करून सगळी ग्लास कोरले दिली बघ अरे कपाची अवस्था हे बघ हे बघ कप कसा जरा आहे काय जरा आहे सुनामी आली काय काय कापावं कशी पिऊ झालाय कसा कापाचा या हे घेऊन जर पायल कोणची गेला तर मस्त मजा येईल कुठे इकडे बघ तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा आणि गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय बाय बाय आणि हो सबस्क्राईब नक्की करा बाय बाय